इचलकरंजी शहरातही बहुसंख्य रस्ते खड्डेमय झालेत। इचलकरंजी सांगली रस्त्यावरील यड्राव फाटा चौकात तर खड्ड्यांचा साम्राज्य आहे। त्यामुळे युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं चक्क रस्त्यातील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। या रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती झाली नाही तर या रस्त्याचं 13वं घालू असा इशारा देण्यात आलाय। जलवाहिनी टाकणं, मोबाईल कंपन्यांच्या केबल आणि वीज मंडळाच्या वायर्स जमिनीखालून टाकण्यासाठी इचलकरंजीतील गल्लीबोळात रस्ते उकरलेत। शिवाय बहुसंख्य रस्ते खराब झाल्यानं इचलकरंजी खड्डेमय बनलंय। इचलकरंजी सांगली रस्त्यावरील यड्राव फाटा चौकाचा परिसरही असाच खड्डेमय झालाय। या रस्त्याच्या दुरुस्तीची वारंवार मागणी होते, पण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। खड्डेमय रस्त्यामुळे अनेक अपघात झालेत तर रोजच वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात। तरीही महापालिका निवांत असल्यानं युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं आज उपरोधिक आंदोलन करण्यात आलंय। फाटा या ठिकाणी गेली 1 ते 1.5 वर्ष झालं असेच खड्डे आहेत आणि बऱ्याच नागरिकांना इथं त्रास होतोय। अपघात होणं, या ट्रॉफिक या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणं हे नित्याचंच झालंय। नागरिकांचा जीवाशी खेळणं हे लोकप्रतिनिधींना चांगलं जमतंय हे या माध्यमातून दिसतंय। तर आता मी खड्ड्याचा केक कापून खड्ड्याचा बड्डे केलाय। जर 8 दिवसामध्ये हे काम नाही झालं तर इथं मात्र 13वं सुद्धा जलमला वाढदिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी आम्ही इथं तो मेला म्हणून तिथं त्याचं श्राद्ध घालणार आणि त्यानंतर 13वं सुद्धा या ठिकाणी जेवण घालून आमदारांना, तिथल्या PWD अधिकाऱ्यांना आणि जे पण संबंधित अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील यांना बोलवून या ठिकाणी 13वं घालणार। रस्त्यांवरील खड्ड्यांचा चक्क वाढदिवस साजरा करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आता तरी लाज वाटणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। इचलकरंजीतील रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांना बोलवून रस्त्यांचं उत्तरकार्य घातलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। या आंदोलनात बसवराज टक्कळगी, आनंदा नाईक, सदाशिव बड्डीगरी, भरत जोशी, राजू दड्डी, तुषार शिंदे सहभागी झाले होते।